नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ होतीये। खरातची 30 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे। महिला अत्याचाराच्या चौथ्या गुन्ह्यात अशोक खरातची पोलीस कोठडी काल संपली आणि त्यानंतर त्याला काल व्हीसीद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं। तर भोंदू अशोक खरात याला आज कोर्टात हजर केले जाईल। महिला अत्याचारासंदर्भात 5व्या गुन्ह्यात खरातचा ताबा एसआयटीने घेतलेला आहे। आज भोंदू अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाईल आणि त्यामुळे खरात प्रकरणात अजून कोणकोणते खुलासे होणार याकडे लक्ष लागलंय। टीसीएस प्रकरणाची माहिती घेण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये दाखल झालंय। काल एसआयटीकडून त्यांनी घटनेची माहिती घेतली तर आजही महिला आयोगाचं पथक माहितीचा आढावा घेईल। नाशिकमध्ये आणखी एक कथित धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरण उघड झालंय। तरुणीला जबरदस्तीनं दारू आणि सिगारेट देत अत्याचार केल्याचा गंभीर आरोप होतोय। पीडितेच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तंजीर इनामदार असं संशयित आरोपीचं नाव आहे। अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप होतोय। इतर मुलींनाही टार्गेट केल्याचा संशय व्यक्त होतोय। दरम्यान आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येऊन पोलीस कोठडीची मागणी केली गेली आहे। समृद्धी महामार्गावर पुन्हा खासगी बसचा अपघात झालाय। मोबाईलवर रील बनवण्याच्या नादात बसचा अपघात झालाय। बसचे चालक आणि क्लीनर हे रील बनवत होते। बसवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय। या अपघातात 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय। यामध्ये 20 ते 25 प्रवासी जखमी झालेत। खासगी बस उलटल्यानं चार चाकी वाहनांवर ते आदळले आणि त्यामुळे 4 चाकी वाहनाचंही मोठं नुकसान झालंय। गोरेगाव नेस्को सेंटरमधील म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या अतिसेवनामुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती आणि याच प्रकरणी अटकेत असलेल्या 5ही आरोपींची काल न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। तर उर्वरित 3 आरोपींना 20 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ड्रग्स प्रकरणातील आरोपी क्रमांक 3, 4, 5 आणि 9 यांची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केलाय। मात्र बेकायदेशीर अटकेचा अर्ज फेटाळत कोर्टानं सर्व आरोपींच्या कोठडीत वाढ केली आहे। नेस्को प्रशासन जे आयोजक आहेत त्यांचे जे बॉडीगार्ड आहेत, जे सुपरवायझर आहेत, त्यांनी हे आरोपी नंबर 7 आणि 9 याला बिना पैशाचं म्हणजे 1000 रुपये आणि 2000 रुपये हे घेऊन मागच्या दरवाज्यामध्ये हॉल नंबर 5 येथून हॉल नंबर 5 मध्ये जाण्यासाठी गेट नंबर 9 मधून एंट्री दिलेली आहे। आजच्या रिमांडमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे। आज एकंदरीत 5 आरोपींना जेसी झालेला आहे आणि 6, 7 आणि 9 ह्या 3 आरोपींना 20 पर्यंत पोलीस कस्टडी माननीय न्यायालयाने दिलेली आहे। गोरेगावमधील नेस्को ड्रग्स प्रकरणातील आरोपी विनीत गेरेलानीकडून 305 ग्रॅम MDMA हे ड्रग्ज जप्त करण्यात आले। विनीतच्या घरातून MDMAच्या 5 गोळ्या जप्त करण्यात आल्या असून या गोळ्यांची किंमत 20,000 रुपये आहे। या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक झाली आहे। तर नेस्को ड्रग्स प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणातील फरार आरोपीला रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूरमधून अटक झाली आहे। वनराई पोलीस ठाण्यात NDPS या कायद्यान्वये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। दरम्यान आरोपी आयुष हा मुंबई गोवा महामार्गाने गोव्याकडे पळून जात असल्याची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत सापळा रचलाय आणि त्याला ताब्यात घेतलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।